नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू। 16 फेब्रुवारी सोमवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। पुणे, कोल्हापूर, जालना आणि गडचिरोलीत नवीन हृदय उपचार केंद्रे। राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून पुणे, कोल्हापूर, जालना आणि गडचिरोली येथे अत्याधुनिक कार्डियॅक कॅथ लॅब सुरू करण्यात येणार आहेत। त्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज कमी होणार आहे। स्थानिक स्तरावरच उपचार मिळणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये ATSची मोठी कारवाई। राज्यातील सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र ATSने यवतमाळ आणि अहिल्यानगर येथे एकाच वेळी 21 ठिकाणी छापेमारी केली। काही संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आले असून तपास सुरू आहे। या कारवाईमुळे राज्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। नाशिकमध्ये 244 कोटींचा मोठा रस्ता प्रकल्प। नाशिकमध्ये द्वारका ते नाशिक रोड या मार्गाचे 10 पदरीकरण करण्यात येणार आहे। यासाठी सुमारे 244 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे। या प्रकल्पात उड्डाणपूल आणि अंडरपासही असतील। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेतला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुंबईत 12 AC लोकल गाड्या सुरू होणार। मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे। पश्चिम रेल्वेकडून 19 फेब्रुवारीपासून 12 AC लोकल सेवा सुरू केल्या जाणार आहेत। प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे। गर्दीच्या वेळी मोठी सोय होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राजकीय वादामुळे गुन्हा दाखल। राज्यातील एका प्रमुख नेत्याच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे। ऐतिहासिक व्यक्तींच्या तुलनेवरून वाद निर्माण झाला असून संबंधित नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्याच्या तापमानात बदल। काही भागात पावसाची शक्यता। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 दिवस राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहू शकते। कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील अनेक भागात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी संघटनांनी पीक विमा अर्जाची अंतिम मुदत वाढवण्याची मागणी सरकारकडे केली आहे। यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती निधी वितरण प्रक्रिया सुरू। उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाकडून विविध शिष्यवृत्ती योजनांचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यात नव्या उद्योग गुंतवणुकीला चालना। राज्य सरकारकडून नवीन औद्योगिक धोरणाअंतर्गत गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। काही मोठ्या कंपन्यांनी महाराष्ट्र गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे। यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी। आज सकाळपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली आहे। दुरुस्ती कामांमुळे आणि वाढत्या वाहन संख्येमुळे कोंडी निर्माण झाली। वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा। मुंबई महापालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्या नागरिकांना अंतिम नोटीस देण्यास सुरुवात केली आहे। ठराविक मुदतीत कर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे अनेक मालमत्ताधारक सतर्क झाले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। पुण्यातील IT क्षेत्रात नवीन भरती प्रक्रिया सुरू।
पुण्यातील काही मोठ्या IT कंपन्यांनी नवीन भरती जाहीर केली आहे. फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. नागपूरमध्ये मेट्रो प्रवाशांची संख्या वाढली. नागपूर मेट्रोला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अलीकडील आकडेवारीनुसार दररोजच्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महसूलही वाढत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. राज्यात महिला बचत गटांसाठी विशेष कर्ज योजना. महिला स्वयंसहायता गटांना कमी व्याजदरात कर्ज देण्यासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे महिलांच्या स्वावलंबनाला चालना मिळेल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई. ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम सुरू केली आहे. अनेक इमारतींवर नोटीस देण्यात आली असून काही ठिकाणी तोडकामही करण्यात आले. प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शालेय विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण उपक्रम. राज्य शिक्षण विभागाकडून शालेय डिजिटल साधनसामग्री वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये टॅब आणि स्मार्ट क्लासरूम सुविधा सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. कोकणात मासेमारी हंगामाबाबत महत्त्वाची सूचना. मत्स्य व्यवसाय विभागाने कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांना हवामानातील बदल लक्षात घेऊन समुद्रात जाण्यापूर्वी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत नवीन प्रकल्पांना मंजुरी. औरंगाबाद येथील औद्योगिक क्षेत्रात काही नवीन उत्पादन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय अपेक्षित. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पायाभूत सुविधा, शेतकरी मदत आणि काही नवीन योजनांबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्रामीण विकास आणि महिला कल्याण योजनांवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत हालचाल. राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत प्रशासनिक हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. पात्र लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया वेगाने सुरू असून लवकरच निधी वितरणाबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी eKYC मोहीम. PM किसान योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांचे हप्ते थांबू नयेत यासाठी eKYC पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यात विशेष शिबिरे आयोजित केली जात आहेत. वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील हप्ता अडकू शकतो. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुंबईत घर खरेदी व्यवहारात वाढ. रिअल इस्टेट क्षेत्रात मुंबई आणि उपनगरात घर खरेदी व्यवहारात वाढ झाल्याचे आकडे समोर आले आहेत. कमी व्याजदर आणि नवीन प्रकल्पांमुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यात नवीन पोलीस भरती प्रक्रियेची तयारी. राज्यात पोलीस दलात रिक्त पदांसाठी लवकरच भरती जाहीर होण्याची शक्यता आहे. तरुणांमध्ये याबाबत उत्सुकता वाढली आहे. अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होऊ शकते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. पुणे जिल्ह्यात अवैध वाळू उपशावर कारवाई. पुणे जिल्ह्यात महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. अनेक ट्रक जप्त करण्यात आले आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यात ST बस सेवेत सुधारणा योजना. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून काही नव्या बसेस ताफ्यात दाखल करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील सेवा सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शेतकऱ्यांसाठी खत व बियाणांचा पुरवठा वाढवण्याचे आदेश. आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खत आणि बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काही भागात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी देखरेख वाढवण्यात आली आहे.
त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. नागपूरमध्ये होणाऱ्या एका मोठ्या क्रीडा स्पर्धेसाठी प्रशासन तयारीला लागले आहे. मैदानी दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजनावर काम सुरू आहे.